नमस्कार मित्रांनो, शेडपिक्स यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत वॉटर कलरद्वारे स्मरणचित्र सोप्या पद्धतीने कसे रंगवायचे. तर आपण पहिल्याने मानवाकृतींचे कच्चे रेखाटन या ठिकाणी करणार आहोत. आजचा आपण विषय घेतलेला आहे गणपती मिरवणूक. तर मिरवणुकीमध्ये आपल्याला कमीत कमी 4 ते 5 मानवाकृती या ठिकाणी रेखाटाव्या लागतील. त्यांची उभी राहण्याची पद्धत, हालचाली याकडे आपल्याला विशेष लक्ष दिले पाहिजे. दुसरी मानवाकृती, मिरवणुकीमध्ये नाचणारा एक मुलगा आपण या ठिकाणी दुसऱ्या आकृतीत काढणार आहोत. त्याची उभी राहण्याची पद्धतसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने दाखवावी लागेल. तिसरी मानवाकृती आपली गणेशाची मूर्ती, डोक्यावर घेतलेला विद्यार्थी आपण या ठिकाणी रेखाटायचा आहे. डोक्यावर गणेशाची मूर्ती कच्च्या स्वरूपात आपण काढून घ्यावायची आहे. मिरवणूक आली म्हणजे गर्दीचा भाग आपल्याला दाखवावा लागतो. आपण पुन्हा एक ढोल वाजवणारा विद्यार्थी या ठिकाणी काढून घेऊ, म्हणजे जेणेकरून मिरवणुकीचा पूर्णपणे भाग आपल्याला दाखवता येईल. गर्दीच्या आकृत्या दाखवण्यासाठी काही अर्धवट आकृत्या आपल्याला अलीकडे आणि पलीकडे या स्वरूपात आपण दाखवल्या पाहिजे, जेणेकरून गर्दीचा भाग आपल्याला स्पष्टपणे दाखवता येतो. त्यानंतर पार्श्वभूमी, एक मंदिराचा भाग, घरे, नंतर आपण रंगकाम सुरू करण्यापूर्वी मंडळाच्या एका विशिष्ट टी शर्टला आपण एक रंग ठरवून घेतला पाहिजे. उदाहरणार्थ आपण ऑरेंज कलर या ठिकाणी टी शर्टला देऊया. प्लेन रंगाद्वारे पहिल्याने आपण ऑरेंज कलरचं एक टी शर्ट या मुलांचं रंगवून घ्यायचं आहे. नंतर आपण प्लेन रंगाद्वारे एक टी शर्ट रंगवल्यानंतरच आपण त्याच्यावर छायाप्रकाशाचा भाग हा दाखवायचा आहे. एक टी शर्ट आपण या ठिकाणी रंगवून घेऊया. पूर्ण आपण टी शर्ट या ठिकाणी रंगवून घेतल्यानंतर ब्ल्यू रंगाच्या पॅन्ट या ठिकाणी पहिल्याने प्लेन रंगाद्वारे आपण रंगवून घ्यायचे आहे. पूर्ण प्लेन ब्ल्यू रंगाचे झाल्यानंतर आपण त्याच्यावर छायाप्रकाशाची डिटेलिंग ही सुकल्यानंतर करायची आहे. स्किन कलर, चेहऱ्याला स्किन कलर हा एक तयार करून घेतल्यानंतर हात, पाय, चेहरा याला स्किन कलरद्वारे काही शेडलाईट आपण जर डिटेल्स दाखवल्या तर आणखी हुबेहूबपणा प्राप्त होतो. चेहऱ्याची ठेवण, हातपायांवरची डिटेल या ठिकाणी आपण पूर्ण काढून घेतलेलं आहे. पायाला स्किन कलरद्वारे आपण रंगकाम करून घ्यायचे आहे. एलिमेंटरीच्या मुलांनी या ठिकाणी पूर्ण डिटेल दाखवण्याची काही आवश्यकता नाही. नंतर गणेशाची मूर्ती आपण फिकट स्वरूपात या ठिकाणी रंगवून घ्यायची आहे. त्यातले बारकावे, काही डिटेल्स व्यवस्थितरित्या ब्रशने आपण दाखवायचे आहे. स्मरणचित्र रंगवताना
त्यातले बारकावे, हावभाव, प्रमाणबद्धता या बारीक सारीक गोष्टींकडे जर आपण लक्ष दिले तर आपलं चित्र हे अतिशय हुबेहूब आणि प्रमाणबद्धतेमध्ये काढलं जातं. पॅन्टला आपण जो गडद भाग दाखवणार आहोत तो आपण दाखवून घ्यायचा आहे. पडलेले शॅडो हे प्रत्येक पॅन्टवर आपण दाखवून मात्र लाईट भागसुद्धा आपण त्या ठिकाणी सोडायचा आहे. प्रत्येक पॅन्टवर आपण गडद भाग, उजळ भाग याचा जर आपण व्यवस्थित विचार करून जर रंगकाम केले तर प्रत्येक आकृतीवर आपण छायाप्रकाशाद्वारे डिटेलिंग दाखवू शकतो. अशा पद्धतीने आपण पूर्ण मानवाकृतींच्या पॅन्टवर शॅडो दाखवल्यानंतर पार्श्वभूमी ही फिकट रंगामध्ये व्यवस्थित रंगवून घ्यायची आहे. यामध्ये आपण मानवाकृती गडद आणि पार्श्वभूमी फिकट रंगामध्ये रंगवायची आहे. त्यात मंदिराचा भाग, आजूबाजूचं परिसर हे जर आपण घरांवर पडलेली सावली या बारीक सारीक गोष्टींचा विचार आपण पार्श्वभूमीमध्ये केला पाहिजे. कारण जेवढं महत्त्वाचं मानवाकृती असतात तेवढ्याच महत्त्वाचं पार्श्वभूमीसुद्धा असते. पार्श्वभूमीनं आपल्या चित्राला एक बोलकं स्वरूप प्राप्त होत असतं. जमिनीचा भाग दाखवण्यासाठी आपण पिवळ्या रंगाचा प्लेन वॉश त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे. दोघं मानवाकृतींमध्ये जमिनीचा रंग कसा दाखवायचा हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. नंतर घरांवरील काही डार्क भाग हा डार्क रंगाने आपण दाखवायचा आहे. नंतर पायाजवळ पडलेली शॅडो आपण तपकिरी रंगाने दाखवायची आहे, जेणेकरून या मानवाकृती उभ्या असताना त्याची पडलेली सावली आपल्याला दाखवता येते. झाडावरील गडद रंग हा आपण काही झुडपं हे व्यवस्थित आपण दाखवले पाहिजे. झुडपांचा भाग, घरांवरील काही डिटेल्स हे बारीक ब्रशद्वारे आपण काढून घ्यायचे आहे. पायाजवळ त्यानंतर आपण डार्क रंग घेऊन सावलीचा भाग दाखवून झाल्यानंतर काळ्या रंगाच्या स्केच पेनने नाक, कान, डोळे ह्या गोष्टी आपण डिटेल स्वरूपात दाखवू शकतो. आउटलाईनद्वारे आपण उरलेला भाग व्यवस्थित आउटलाईन करून हातापायांचा आकार, ढोल या बारीक सारीक गोष्टी आपण दाखवायच्या आहे. उरलेला भाग आपण आउटलाईनद्वारे पूर्णपणे व्यवस्थितरित्या दाखवायचा आहे. गणेशाची मूर्ती, मानवाकृतींचे काही डिटेल्स व्यवस्थितरित्या आपण करायचे आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा